ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता किडनॅप सायलीपर्यंत पोहोचून स्वतःचा जीव धोक्यात घालून महिपतीच्या गुंडांची चांगलीच धुलाई करून अर्जुन सायलीला वाचवणार असतो। त्याचबरोबर सायलीच्या तोंडून सत्याचा उलगडा होता क्षणी आता भडकलेला अर्जुन पोलिसांच्या मदतीने महिपती आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देण्यासाठी जेलची हवा खायला घालणार असतो। तर त्यानंतर आता महिपती आणि साक्षीच्या विरोधात खूप मोठं पाऊल उचलत अर्जुन सायलीने लपवलेल्या त्या पेनड्राईव्ह पर्यंत तर पोहोचणारच असतो, परंतु अर्जुन आता संतोष बाबतची सर्व काही माहिती गोळा करून संतोष पर्यंत सुद्धा पोहोचणार असतो। एक एक करत अर्जुनच्या हाती आता सर्व काही पुरावे लागणार असतात आणि महिपती आणि साक्षी हे चांगलेच आता अर्जुनच्या जाळ्यात अडकलेले असतात। सायलीला किडनॅप करून साक्षीची खूप मोठी चूक झालेली असते आणि त्याच एका चुकीने केसला आणि मालिकेला सुद्धा खूप वेगळं असं वळण लागणार असतं। तर ज्यावेळी अर्जुनला सर्व काही पुरावे भेटतात त्याचवेळी सुभेदारांचे तर डोळे उघडणार असतात, परंतु मधुभाऊंच्या केसला सुद्धा एक वेगळीच दिशा लागणार असते। तर आता किडनॅप सायलीला अर्जुन कसा वाचवणार आणि त्यानंतर अर्जुन त्या पेनड्राईव्ह पर्यंत कसा पोहोचणार, पोलिसांच्या मदतीने महिपती आणि साक्षीला अर्जुन अरेस्ट कशी करवणार आणि त्यानंतर संतोषपर्यंत पोहोचून सर्व पुरावे गोळा करत अर्जुन सुभेदार रविराज आणि चैतन्याचे झटक्यात डोळे कसे उघडवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अर्जुनला आता खूप वाईट विचित्र असं स्वप्न पडलेलं असतं की ज्यामध्ये महिपतीने सायलीला गोळी मारली आहे आणि त्यानंतर अर्जुन खूपच हतबल झालेला असतो, परंतु अर्जुनने अजूनही हार मानलेली नसते। तर त्यानंतर अर्जुनकडे आता शेवटचा एकच मार्ग उरलेला असतो, तो म्हणजे सायलीसाठी प्रार्थना करण्याचा। तर अर्जुन आता खूप ठिकाणी सायलीचा शोध घेतो, परंतु सायली त्याला सापडत नसते। तर त्यानंतर अर्जुन गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आलेला असतो आणि सायलीसाठी प्रार्थना करत तो गणपती बाप्पाला म्हणतो की मी सायलीशिवाय जगूच शकत नाही, मला असा कोणता एक तरी संकेत घ्या की सायली माझ्या अवतीभोवतीच आहे। तर तिकडे आता महिपतीने त्याच्या गुंडांना सांगून सायलीची थेट आता महाराष्ट्राबाहेर तिला पोहोचवायला सांगितलेलं असतं, परंतु नियती आता इथे वेगळाच खेळ खेळणार असते। ज्यावेळी इकडे अर्जुन गणपती बाप्पाकडे सायलीसाठी प्रार्थना करत असतो त्याचवेळी सायलीला तिथे अर्जुन आपल्या आसपासच असल्याचा भास होत असतो आणि त्यासाठी सायली स्वतः आता धडपड करत कसं तरी स्वतःच्या तोंडावरची पट्टी सोडवते आणि ज्यावेळी नेमकी गाडी त्या मंदिराच्या शेजारूनच जात असते त्याचवेळी अचानक सायलीच्या तोंडाची ती पट्टी सुटते आणि सायली जोरात अर्जुन सर अशी हाक मारते। नेमकं त्याचवेळी अर्जुन ती हाक ऐकतो आणि सायलीने घातलेल्या ते साद अर्जुनच्या कानी पोहोचलेले असते। अर्जुन पाठीमागे वळून पाहतो तर महिपतीचे गुंड सायलीला किडनॅप करून घेऊन निघालेले असतात। तेव्हा अर्जुन आता स्वतःच्या जीवाचं रान करतो आणि त्या गुंडांचा पाठलाग करत त्या गुंडांची गाडी मध्येच रस्त्यामध्ये अडवतो आणि त्या गुंडांना आता बेदम मारायला लागलेला असतो। तर तोपर्यंत सायली आता स्वतःच्या हातापायाला बांधलेल्या दोऱ्या सर्व काही सोडवते। तर महिपतीचे गुंड आता अर्जुनला घाबरून तेथून पळ काढतात। तेव्हा सायली पटकन पळत येते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारते। सायलीला जेव्हा अर्जुन आपल्या डोळ्यासमोर पाहतो तेव्हा त्याला आनंदाचा धक्काच बसतो। तर सायली आता अर्जुनवरती विश्वास दाखवत त्याला म्हणायला लागते की सर, मला खात्री होती तुम्ही माझा शोध घेत असणारच आहात आणि तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचाल। तेव्हा अर्जुन सुद्धा सायलीला सांगत असतो की हो मिसेस सायली, मला सुद्धा याची खात्री होती की आपली भेट नक्की होईल। तुम्हाला माहिती आहे का, पहाटे मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं की महिपतीने तुम्हाला गोळी मारली आहे आणि ते विचित्र स्वप्न इतक्यातच सायली म्हणते हो सर, मला महिपती आणि साक्षी यांनीच किडनॅप केलं होतं। तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो, कारण अर्जुन स्वतःच महिपतीच्या घरी गेलेला असतो त्याला वॉर्निंग देण्यासाठी। जर या सगळ्यांमध्ये आणि सायलीला किडनॅप करण्यामध्ये जर त्याचा काही हात असला तर अर्जुन त्या दोघांनाही सोडणार नाही। तर अर्जुन सांगतो की आम्ही त्या मार्केटची सर्व CCTV फुटेज चेक केली, परंतु तुम्ही तिथे तर सुखरूप होता। त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो, तिथे सुद्धा तुमची चौकशी केली आणि तेथील एका नर्सने सर्व काही हकीकत सांगितली की तुम्ही त्या संतोषच्या मुलीला वाचवलत म्हणून। परंतु मिसेस सायली, त्यानंतर तुम्ही कुठे गेला होतात आणि नेमकं तिथून तुम्ही गायब कशा झालात, म्हणजे महिपती शिकरेने तुम्हाला किडनॅप कसं केलं? तर सायली सांगायला लागते की अर्जुन सर, ज्यावेळी संतोषदादांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती तेव्हा संतोषदादा स्वतःच मला म्हणाले की महिपतीच्या विरोधात त्यांच्या हाती पुरावे आहेत आणि तेच पुरावे मिळवण्यासाठी मी त्यांच्या घरी गेले होते, परंतु आम्हाला हे माहीत नव्हतं की महिपती आणि साक्षी त्यांची माणसं आमच्यावरती नजर ठेवून आहेत।
कारण महिपती त्याच्या विरोधात जेव्हा संतोषदादांनी मला पेनड्राईव्ह दिला होता, तो पेनड्राईव्ह घेऊन मी घरीच पोहोचत असताना अचानक महिपतीच्या गुंडांनी मला किडनॅप केलं आणि किडनॅप घेऊन ते मला डायरेक्ट त्याच्या घरी घेऊन गेले होते आणि एका स्टोर रूममध्ये त्यांनी मला बंद करून ठेवलं होतं। तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणायला लागतो, म्हणजे मिसेस सायली, यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळते आहे का? महिपती शिक्रेने स्वतःच तुम्हाला किडनॅप केलं आणि स्वतःच्या घरामध्ये डांबून ठेवलं का? तर मी ज्यावेळी तुमचा शोध घेईन त्याच वेळी मी सर्व बाहेर ठिकाणी शोधेन, परंतु महिपतीच्या घरी मी कशाला शोध घेईन? त्याने खूप मोठा डाव खेळला आहे मिसेस सायली आणि त्याला शिक्षाही भोगावीच लागेल। तेव्हा सायली म्हणते, सर, मला तुमचा आवाज आला होता, परंतु त्यांनी माझ्या डोळ्यावरती पट्टी बांधली होती आणि त्यातून तोंडही बंद होतं, हातपाय माझे बांधले गेले होते, म्हणून मी तुम्हाला आरडाओरडा करू शकले नाही, माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचलीच नाही। परंतु मला याची खात्री होती की तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचाल आणि मला या संकटातून बाहेर काढाल। तर सायलीचा अर्जुनवरती असलेला तो विश्वास पाहून अर्जुनच्या मनामध्ये एक गोष्ट जाणवते की जसं अर्जुनला सायलीची सवय लागली आहे, त्याचप्रमाणे सायलीला आपली सवय लागली नसेल ना। तर त्यानंतर जेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये अर्जुन सायलीला घेऊन जातो, त्याचवेळी कल्पना, विमल, अश्विन खूपच खुश झालेले असतात। तर प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण प्रियाला असं वाटलेलं असतं की सायली आता अर्जुनला सापडणारच नाही, कधीच नाही, आणि तिने अर्जुन सोबतच्या लग्नाची स्वप्न सुद्धा रंगवलेली असतात, परंतु ती सर्व स्वप्न आता भंगलेली असतात, कारण सायलीने धमाकेदार एंट्री सुभेदारांच्या घरात घेतलेली असते। तर अर्जुन सर्व काही हकीकत सांगतो, तेव्हा पूर्णाची, प्रताप, अस्मिता यांचा मात्र अर्जुनवरती विश्वासच बसत नसतो, कारण प्रतापला वाटत असतं की महिपती आणि साक्षी ही देव माणसं आहेत, कारण त्यांनी स्वतः जामीन देऊन प्रतापला सोडवलेलं असतं। तर त्यानंतर अर्जुन आता इन्स्पेक्टरला फोन करतो आणि इन्स्पेक्टरला सांगायला लागतो की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की सायली नक्कीच किडनॅप झाली असेल आणि माझा 100% डाऊट होता तो महिपती शिक्रे याच्यावरती। आता सायली मला सापडली आहे आणि सायली साक्ष द्यायला तयार आहे। सायलीला दुसरं तिसरं कोणी किडनॅप केलं नसून महिपती आणि साक्षी शिक्रे यांचाच हा डाव होता। आता तरी माझी केस तुम्ही फाईल करून टाकाल ना? तेव्हा आता सर्व पुरावे महिपतीच्या विरोधात गेलेले असतात आणि सायली स्वतः आता साक्ष द्यायला हजर असते। तर अर्जुनने आता महिपती आणि साक्षीच्या विरोधात केस दाखल केलेली असते, त्याचमुळे पोलीस महिपती आणि साक्षीला अरेस्ट करण्यासाठी जेव्हा त्यांच्या घरी गेलेले असतात, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। तर पोलीस जाण्याआधी महिपतीला ही बातमी समजलेली असते त्याच्या गुंडांकडून की अर्जुनने त्यांची बेदम धुलाई केली आणि स्वतःच्या बायकोला तो सोडवून घेऊन गेला। तेव्हा महिपती खूपच चिडलेला असतो, तोही साक्षीवरती, आणि त्यांच्या त्या गुंड लोकांना सुद्धा महिपती खूपच मारतो। महिपतीकडे आता कोणताही मार्ग उरलेला नसतो की तो कोणतं ना काही कारण काढून या सर्व प्रकरणातून बाहेर पडेल। तर पोलिसांनी आता महिपती आणि साक्षीला अरेस्ट केलेली असते। त्यानंतर अर्जुनला आता संतोषचा आणि त्या पेनड्राईव्हचा सुद्धा शोध घ्यायचा असतो। अर्जुन डायरेक्ट जातो तो प्रतापच्या गोडाऊनमध्ये, कारण संतोष गेले कित्येक वर्ष तरी त्या गोडाऊनमध्ये काम करत असतो। तर अर्जुन आता आजूबाजूच्या सर्व माणसांना गोळा करतो आणि संतोषबद्दल माहिती विचारायला लागलेला असतो। तेव्हा संतोष सोबत असलेल्या एका खास माणसाकडून अर्जुनला हे तरी समजलेलं असतं की संतोषचं गावी एक घर आहे आणि त्याचा पत्ता सुद्धा अर्जुनला भेटलेला असतो। अखेर आता संतोष आणि त्याची पूर्ण फॅमिली ही साक्षी महिपतीला घाबरूनच गावी निघून गेलेली असते। तर सायलीने आता त्या पेनड्राईव्ह बद्दल सर्व काही माहिती अर्जुनला दिलेली असते। जेव्हा अर्जुन महिपतीच्या घरी त्या बाईकमध्ये पेनड्राईव्ह शोधण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तो पेनड्राईव्ह तिथे अर्जुनला भेटतच नाही। तर त्यावेळी अर्जुन खूपच हतबल झालेला असतो, कारण तो पेनड्राईव्ह हा एकमेव पुरावा असतो जो महिपती आणि साक्षी यांना त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देणार असतो। परंतु तो पेनड्राईव्ह जेव्हा चैतन्य महिपती मेहता केसचे सर्व काही डॉक्युमेंट त्या बाईकच्या कव्हरमधून काढतो, त्याचवेळी त्या कव्हरमधल्या त्या डॉक्युमेंटमध्येच पेनड्राईव्ह अडकून चैतन्याच्या हाती गेलेला असतो। तर आता चैतन्याच्या हाती जेव्हा तो पेनड्राईव्ह लागेल आणि त्यातील सर्व काही पुरावे जेव्हा चैतन्याला समजतील की आपला कसा साक्षी आणि महिपतीने वापर करून घेतला मधुभाऊंच्या केसमधून सुटण्यासाठी, आणि त्यानंतर प्रतापला अडकवणारा दुसरा तिसरा कोणी नसून हा महिपतीच असल्याचं जेव्हा चैतन्याच्या लक्षात येईल, त्याचवेळी चैतन्य आता सत्याची बाजू घेत अर्जुन आणि सायलीची साथ देत तो पुरावा कोर्टामध्ये कसा सादर करणार आणि त्यानंतर
त्या एका पुराव्याने अर्जुन महिपती आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा कशी देणार आणि त्यानंतर मधुभाऊंच्या केसमध्ये अर्जुन बाजी पलटवून केसला वेगळी दिशा कशी मिळणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार.